अमेरिका आणि इराणमधील संघर्षानं आता एका नवीन आणि धक्कादायक वळण घेतलेलं आहे. इराणनं मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केलंय. त्याचे भीषण परिणाम आता सॅटेलाइट फोटोंमधून समोर आलेला आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या एका खळबळजनक अहवालानुसार इराणच्या हल्ल्यात अमेरिकेच्या 15 लष्करी तळांवरील तब्बल 228 मालमत्ता उद्ध्वस्त झालेल्या आहेत. यामध्ये कुवेत, कतार आणि बहारीनमधील महत्त्वाच्या तळांचा समावेश असून विमाने, रडार यंत्रणा आणि लष्करी बॅरेक्सचं अतोनात नुकसान झालेलं आहे. विशेष म्हणजे अमेरिकेनं सुरुवातीला जेवढं नुकसान सांगितलं होतं त्यापेक्षा ही हानी कित्येक पटीनं जास्त असल्याचा दावा केला जातोय. सॅटेलाइट प्रतिमांच्या माध्यमातून समोर आलेल्या या सत्यामुळे जागतिक राजकारणात खळबळ माजली आहे. इराणच्या हल्ल्याची अचूकता पाहून तज्ज्ञांनीही आश्चर्य व्यक्त केलं असून अमेरिकेच्या संरक्षण यंत्रणेवर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. परिवर्तन न्यूज, आवाज जनतेचा.